नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून 17 फेब्रुवारीला मी आणि मंजू मस्त एका ठिकाणी फिरायला निघालो. ठिकाण खूपच छान आहे. तुम्हालाही ते खूप आवडेल. मुंबईपासून सुद्धा जवळ आहे, 2 तासावर आहे. पुण्यापासून तर अगदीच 1-1.5 तासावर आहे. 2 किल्ल्यांच्या मधोमध असलेले हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य, शांत अशा परिसरात बांधलेलं आहे. या रिसॉर्टचं नाव आहे छावणी. 2 किल्ल्यांच्या मध्ये पूर्वी छावण्या असायच्या. तशाच जागेवर हे रिसॉर्ट आहे, त्यामुळे याचं नाव त्यांनी छावणी ठेवलंय. हा बघा, हा विसापूरचा किल्ला आणि नंतर पुढे तुम्हाला लोहगड पण दिसेल. हे छावणीचं मुख्य प्रवेशद्वार किती सुंदर बांधलंय बघा. या प्रवेशद्वारातून आम्ही आत गेलो. हा समोर दिसतोय तो लोहगड. आमचं अत्यंत पारंपरिक पद्धतीने सुंदरसं स्वागत केलं गेलं. हा परिसर फारच नयनरम्य आहे. हे त्यांचं रिसेप्शन आहे. किती छान बांधलंय बघा. ते तुळशी वृंदावन बघा. हा मस्त मोठा पेटारा, हे रांजण, सगळाच परिसर खूप छान आहे आणि खूप उत्तम पद्धतीने त्यांनी जपलाय. हा मुख्य प्रवेशद्वारावरचा फोटो. इथे अजून एक गंमत आहे. आता तुम्हाला ती दिसेल. आले. पहा, किती मस्त ना. त्यांनी रजिस्टर भरण्यासाठी टाक दौत शाही असं ठेवलेलं आहे. एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं आम्हाला दोघांनाही. मस्त आहे. जुन्या आठवणी. होय. इथे आहोत. इथून म्युझियम आहे, वेटिंग एरिया आहे, हे रेस्टॉरंट आहे, इथे तुमचे मिल्स असणार आहेत. आता लंच आहे आपलं 1 ते 3 वाजेपर्यंत. इथे आयटी आपली असते ओपन एरियामध्ये 5:30 ते 6:30. परत डिनर इथे असतो 8:30 ते 10:30. मॉर्निंग ब्रेकफास्ट आपला इथे असतो 8:30 ते 10:30. आणि लास्टला स्विमिंग पूल आहे. तो सकाळी 9 ते सर्व नकाशा समजून घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे. हा बैल 300 वर्ष जुना बैल आहे हा. ओ, हो, हा मी नागपूरहून आणला आम्ही. तुम्हाला तानापोळा माहिती का असतो? काय तानापोळा. हा तानापोळा. हा हा. त्यातला बैल ऍक्च्युली हा. अच्छा. हा, तसे जिंकलेला बैल आहे हा actually. काय सुंदर काम आहे त्या बैलावरचं. घुंगरं सुद्धा किती मोठी मोठी आहेत. हा विसापूर फोर्ट. हे मागचं आपला लोहगड फोर्ट. सुंदरच. आणि हा जो फोर्ट आहे ना, तो तुम्हाला दिसतोय, हा फक्त 1/4 पार्ट आहे. हा त्याचं डायमीटर 2 ते 3 किलोमीटर डायमीटर आहे पूर्ण. हा विसापूर म्हणतो. हा मी तुम्ही तुम्ही वर चढले ना, वरती चढताना तुम्हाला दिसते फोर्ट येतो. ती याची भिंत आहे पूर्ण लंबी. ऑटोमॅटिक लँग्वेज. बसण्याची व्यवस्था किती छान आणि सुंदर आहे पहा. जुनी गोष्ट आहे ही. बरोबर. सर ही आयडिया होत दिसून ही म्हणजे मोर दॅन 500 इयर्स ओल्ड आहे ही गोष्ट. बरं. हा, याला म्हणतात सतीगड. ही बैलगाडी पहा किती आकर्षक आहे. रांधण हाट असं त्यांनी भोजन कक्षाला नाव दिलंय. मला फार आवडलं. सगळीकडे उत्तम स्वच्छता आहे. सगळं टापटीप आहे. या भोजन कक्षाच्या छतावर त्यांनी संपूर्ण रामायण चित्रित केलेलं आहे. म्हणजे अगदी स्वयंवरापासून ते राम रावण युद्धापर्यंत. आणि ही सगळी चित्र फारच सुंदर आहेत, बघण्याजोगी आहेत. हो, हे पावसाळ्यात काय कमाल दिसत असेल. अमेझिंग असते. वाव. हा माझा फेवरेट स्पॉट आहे सांगितला. जसं पण बोलू सर की आपला टप्पे आहे बरोबर. हा पहिला टप्पा सेकंड झाला. दुसरा टप्पा खालचा की पेट असं झालं पाहिजे. मग ती बाकी रॉल करतात. आणि आता आम्ही निघालोय आमच्या राहुटीच्या दिशेने, म्हणजे आमच्या रूमच्या दिशेने. हाय मंजू.
किती सुंदर आहे बघा हे सगळं दगडी बांधकाम. सगळे दरवाजे किती भक्कम आहेत आणि ही पहा आमची रूम किती अप्रतिम आणि आलिशान पद्धतीने ती बांधली आहे. खरोखरच बघण्याजोग आहे. त्या महिरपी पडदे, भक्कम दरवाजा, छोटासा सज्जा म्हणजे गच्ची, हे पहा. कमाल आहे ना. लोहगड. अरे तो तिकडनं दिसेल का. हां, हा विसापूर. असा 2 किल्ल्यांच्या मध्ये असलेली ही छावणी. थोडा निवांत वेळ मिळाला. बऱ्याच दिवसांनी आम्ही खूप छान गप्पा मारल्या. कामाच्या व्यस्ततेमुळे, व्यग्रतेमुळे असा निवांत वेळ फार कमी मिळतो. त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. शांतपणे मी कॉफी पीत बसलो. इथलं जेवण सुद्धा अप्रतिम आहे. खूप छान चव आहे जेवणाला आणि खूप विविधता आहे. म्हणजे व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. सकाळचा नाश्तासुद्धा फार अप्रतिम होता. त्याच्यात वेगवेगळे जिन्नस होते. दुपारच्या जेवणाला तर भरपूर चॉईस होता. तिथे माझे काही फॅन्स भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. ही जी दिसत आहेत ही सगळी कार्ट व्हील्स आहेत. म्हणजे बैलगाड्यांवरती बांधलेली घरं आहेत. ही त्यांची हाय टीची जागा. फार सुंदर आहे, प्रसन्न आहे खूप आणि शांत आहे. एकदम निवांत बसून त्या शांततेचा आनंद घ्यावा असं वाटतं. हा त्यांनी एक वाडा बांधला आहे जो 2 कुटुंब जर एकत्र आली तर खूप फायद्याचा आहे. कारण तो खूप मोठा आहे. पहा, ही मोठी अशी लिव्हिंग रूम. छतावरचं काम किती सुंदर आहे. मोठं डायनिंग टेबल आहे आणि डायनिंग टेबलच्या वरती ट्रान्सपरंट रूफ आहे. डायरेक्ट आकाश दिसतं. ही बेडरूम किती अप्रतिम आहे बघा. तो छपरी पलंग किती सुंदर सजवलाय. प्रत्येक रूम त्याचं इंटेरियर अत्यंत प्रेमाने, बारकाईने आणि खूप मन लावून केलेलं आहे. हा आहे दगडी बाथ टब. मजा आली पाहताना. स्विमिंग पूल सुद्धा खूप मोठा आहे. हॅलो. एवढी शांत निवांत जागा आणि आमच्या मंजूने फोटो काढले नाहीत असं होणारच नाही. त्यामुळे तिथे फोटो काढण्यात माझी 15-20 मिनिटं गेली. माझा वाढदिवस होता. त्यांनी मला सुंदरसा केक भेट दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो. या छावणीचा रेफरन्स आम्हाला आमची पुण्याची मैत्रीण शीतल सूर्यवंशी हिच्याकडून मिळाला. तेव्हा तिचे मनपूर्वक आभार. आणि या छावणीच्या मालकीनबाई प्राची शेटे यांनी आमचं अत्यंत अगत्याने स्वागत केलं आणि आदरातिथ्य केलं. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार.